विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागेल अशी चर्चा रंगलेली आहे आणि सर्वच राजकीय पक्षाने यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात देखील केलेली आहे। अभिनंदनाच्या निमित्तानं अनेक इच्छुक आमदारांना भेटायला येताना दिसत आहे आणि आपण बघू शकतो की नागपूरमधील काँग्रेसचे जे आमदार आहे विकास ठाकरे शहराध्यक्ष देखील आहे, त्यांच्या घरी देखील मागच्या 2-3 दिवसापासून ही रोज गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। विकास ठाकरे आपण त्यांना विचारूया, अभिनंदनासोबत महानगरपालिकेची तयारी दिसत आहे। मला वाटतं निवडणुका घोषित व्हायच्या आहे, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जनताही आतुर आहे आणि निवडणूक लढणारही आतुर आहे, कारण की थेट जनतेचा संबंध महानगरपालिकेची असतो। मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याचं काम शहरातील जनतेचा महानगरपालिकेचं असतं। मागच्या 2 वर्षापासून महानगरपालिका बरखास्त आहे आणि स्थानिक लोकांना याचा फटका बसत आहे। मूलभूत सोयीसुविधापासून वंचित आहे। लोकांना तक्रारी कोणाजवळ करायच्या, नगरसेवकांचं माजी नगरसेवकांचं अधिकारी ऐकत नाही आणि अशा परिस्थितीत सगळ्या वस्त्यांमध्ये कामं पडलेल्या आहे। लोकांनासुद्धा वाटते की या निवडणुका एकदाच्या व्हाव्यात आणि आम्हाला एक प्रतिनिधी मिळावा ज्याच्याकडून आम्ही ही कामं करून घेऊ। प्रचार काळामध्ये तुम्हाला ते जाणवत होतो की एक रोष आहे कार्यकर्त्यांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था पालिकेच्या निवडणुका झाल्या नाही तर तोच रोष आहे ना। म्हणजे लोकसभेची निवडणूक असो, विधानसभेची निवडणूक असो, लोकांच्या तक्रारी ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्याच्यासाठीच होत्या। मी सभासुद्धा लढलो, विधानसभा लढलो, परंतु सामान्य माणसाला पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, बस वाहतूक, रस्त्यावरचं अतिक्रमण, अनेक हे प्रश्न आहे जे महानगरपालिकेशी संबंधित। तयारी कशी आहे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला घेऊन? मला वाटतं की 2014 पासून आपण इथे पाहत असाल की सगळे हेवीवेट आहे, मुख्यमंत्री, नागपूरचे केंद्रीय मंत्री, परंतु काँग्रेसचा मतांचा ग्राफ 10 वर्षामध्ये वाढला आहे, कमी नाही झाला आहे। जर काँग्रेसचा मतांचा ग्राफ दिवसेंदिवस प्रत्येक निवडणुकीत वाढत आहे तर मला वाटतं की जनतेला नागपूर शहरातल्या काँग्रेस मान्य आहे आणि म्हणूनच आम्ही लोक निवडून येतो, नाहीतर आमच्या जमानती जप्त झाल्या असत्या। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की महानगरपालिकेमध्ये नागपूर शहरातील जनता ही काँग्रेसच्या बाजूनी राहील। नवीन सरकारचं असं दिसतं धोरण की फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्यामध्ये निवडणुका घ्यायच्या स्थानिक स्वराज्याच्या। मला वाटतं की त्याच्या आधी घेतल्या तर अजून चांगलं होईल, कारण की नागपूर शहरातील जनतेचे हाल होत आहे। महानगरपालिका बरखास्त असल्यामुळे जनता त्रस्त आहे। अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, लोक पाण्यापासून तडफत आहे। कचरा पूर्ण शहरामध्ये पडला आहे, चिकनगुनिया, डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं आहे, बिमाऱ्यांचं उत्तरदेही कोणी नाही आहे आणि अधिकारीसुद्धा कोणाचं ऐकत नाही जनतेचं। अशा परिस्थितीत जर नगरसेवक असला तर त्याची भूमिका असते की हे कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण सोडवून द्यावं आणि म्हणून मला वाटतं की यासाठी महानगरपालिका असणंही जरुरी आहे। काल काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली, त्यामध्ये एक समन्वयाचा अभाव महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत पाहायला मिळाला असं बोललं जात होतं। मला वाटतं की समन्वयाचा अभाव कुठे असेल, पण नागपूरमध्ये समन्वय कसा राहील ही माझी जबाबदारी होती। लोकसभेतसुद्धा होता आणि विधानसभेतसुद्धा होता आणि समन्वय असाच राहील। एक शेवटला प्रश्न, शहराध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्षावर थेट टीका केली की ते RSSचे एजंट आहे। मला असं वाटतं की या संदर्भात पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला तुमच्या वाहिन्यांशी बोलण्याचा अधिकार नाही। जे काही आहे ते पक्षाच्या फोरमवर आम्ही आमचे प्रश्न सोडवू। आपण बघू शकतो की विकास ठाकरे यांच्या घरची ही गर्दी एक प्रकारे काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, नागपूर महानगरपालिकेची निवडणूक असेल, याला घेऊन तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।